राज्यात सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एक समान गणवेश देण्यासाठी राज्यात एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन आदेश जारी केला आहे। मात्र यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। नवीन आदेशाप्रमाणे आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला असून तर उर्वरित दिवशी म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे 3 दिवस स्काउट आणि गाईडचे गणवेश निश्चित करण्यात आले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात गणवेशावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शाळा सुरू होण्यासाठी केवळ 5 दिवसांचा कालावधी उरलेला असताना अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी जारी केल्याने यावर शिक्षण तज्ञांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। गणवेशा संदर्भात निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून धोरणात अनेकदा बदल केले जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी एक राज्य एक गणवेश धोरण निश्चित करण्यात आले होते। मात्र आता पुन्हा धोरणात बदल करून 3 दिवस नियमित गणवेश आणि 3 दिवस स्काउट गाईड प्रमाणे गणवेश निश्चित करण्यात आले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।